गूळ आरोग्यासाठी उत्तम असतो. त्याच गुळापासून आज आपण शिरा बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तुम्ही रव्याच्या क्वांटिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी गूळ टाकून घेते. मी इथे 100 ग्रॅम गूळ टाकून घेतलेला आहे. तुम्ही गुळाच्या गोडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचा. गूळ वितळतोय तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेते. त्यामध्ये तूप टाकून घेते. गुळाच्या शिऱ्यासाठी तुपाचं प्रमाण थोडं जास्तच लागतं. मी आता तूप चांगलं वितळून घेते. तूप चांगलं वितळलेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा टाकून घेते. तो चांगला परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. लो फ्लेमवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जर जाड रवा घेतला तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं. आपल्या रव्याला थोडासा सोनेरी रंग आलेला आहे. त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स टाकून घेते. चांगलं मिक्स करून अजून एखादा मिनिट मी परतून घेते. चांगलं असं आपलं परतून झालेलं आहे. त्यामध्ये मी गुळाचं पाणी टाकून घेते. गुळाचं पाणी तुम्ही तुमच्या रव्याच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. गुळाचं पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची. हाय फ्लेमवर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. मस्त असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. एकदा नक्की ट्राय करा. कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.